निवासी जिल्हाधिकारी आमचे मित्र श्रीमान राजेंद्रजी देशमुख साहेब, खरं म्हणजे यश आपले जे संचालक आहे यश, त्यांनी मागच्याच वेळी मला सांगितलं तसं देशमुख सरांना यावेळेस बोलवा. तो योग आज आला. त्यांनी प्रशासकीय सेवेत क्लासमन म्हणून अनेक वर्ष काम केलं आणि खरं म्हणजे आपल्या पुढे त्यांना या ठिकाणी उभे होते ते त्यांच्यासारखं आपल्याला आयुष्यामध्ये व्हायचं आहे अधिकारी म्हणून, आणि त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. अतिशय सामाजिक भावनेतून प्रशासकीय काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. कुठलाही विषय असो त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळला. शासनाची बाजू त्यांनी भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आज तुम्हाला माहीत आहे इंग्रजीमधून भाषण केलं. आपली ICSE शाळा आहे, त्यांना माहीत आहे. परंतु मित्रांनो, त्यांनी तुमचं कौतुक केलं. इंग्रजीतून भाषण केलं, संस्कृतमधून भाषण केलं, मराठीतून केलं, हिंदीतून केलं. सर्व विषयामध्ये आपण या ठिकाणी छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आपण स्पीच दिलं. त्यांनी आपलं सर्वांचं कौतुक केलं. आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचंही त्यांनी या ठिकाणी कौतुक केलं आणि त्यांनी एक विषय सांगितला की आपल्याला आयुष्यामध्ये व्यसनाधीन व्हायचं नाही. खर्रा, गुटखा, जे काही व्यसनाधीन आहे, धूम्रपान आपण ज्याला म्हणतो, ते जे व्यसन आपल्याला आयुष्यामध्ये आपण त्याला हात सुद्धा लावला पाहिजे नाही, अशी शपथ सुद्धा या दिवशी आपल्याला घ्यायची आहे. सरांनी कमी दिवसामध्ये चांगली तयारी केली. आपण पण विद्यार्थ्यांनी चांगलं प्रोत्साहन दिलं. सर्वच विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ शकत नाही, परंतु पुढच्या काळामध्ये सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट होईल. प्रत्येक कार्यक्रमामध्ये 26 जानेवारीला याची आपण या ठिकाणी काळजी घेऊ. प्रत्येकाचं स्किल हे वेगवेगळं असते, त्याच्यामुळे त्यांना स्टेज डेअरिंग वर फार महत्त्वाचं असते. ते आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपले प्राचार्य शोभन चटर्जी सर वारंवार दररोजच्या प्रार्थनेच्या वेळेस प्रत्येकाला या ठिकाणी होमवर्क वगैरे जे काही असेल ते त्यांच्याकडून म्हणून घेण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्या पुढे सर्व विद्यार्थी चांगल्या, ज्याला आपण डेअरिंगनं या ठिकाणी उभे होते, त्यांनी चांगलं स्पीच केलं. एक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या माध्यमातून ते सतत आपल्या शाळेमध्ये सगळे शिक्षक करत असतात. आपल्याला याची जाणीव आहे. उणीवा सगळीकडे असतात. त्या उणीवेची जाणीव सुद्धा आपण सर्वांनी करून या ठिकाणी दिली पाहिजे, म्हणजे त्याच्यात सुधारणा करता येईल. आज स्वातंत्र्याच्या या पर्वावर एक साधारणतः सगळ्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची जी भावना एक निर्माण व्हावी आणि ज्या थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य भारतासाठी आपण आज स्वतंत्र आहो. इंग्रज जेव्हा होते तेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये होतो. त्यांच्या ऑर्डर्स आपल्याला फॉलो करायला लागत होत्या. आता लोकतंत्र आहे. तुम्ही आम्ही सर्व या देशाचे नागरिक म्हणून या ठिकाणी आपण काम करतो. आणि म्हणून स्वतंत्र भारताच्या या निर्मितीसाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी या देशामध्ये बलिदान दिलं, आहुती दिली, संघर्ष केला, आणि म्हणून आपण एक सुटकेचा श्वास या ठिकाणी सर्वजण घेत आहोत. आपण प्रतिमात्मक रूपामध्ये आपण या ठिकाणी गांधीजी, भारत माता, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, हे सगळे आपले आपण प्रतिकात्मक रूपामध्ये आपण बसवलेले आहे. त्यांचं स्मरण, त्यांनी जे काही काम केलं, त्यांनाही परिवार होता. आपण हे सगळं सोडून आपल्यासाठी आपण सुखी व्हावं, आपण स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र अशा पद्धतीचा श्वास या ठिकाणी आपण घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यांनी स्वतःचे बलिदान या स्वातंत्र्यासाठी दिलं. त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करूया. या ठिकाणी मोठ्या संख्येने पालकही उपस्थित आहेत. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेबांना
या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी मला एका शब्दाने कार्यक्रमाला येण्याचं हो म्हटलं, म्हणून त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना शिक्षक त्यांनी जी तयारी केली त्यांना आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यामुळे तुमचंही मनापासून कौतुक करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. Thank you so much, sir, for your